हॅलो, आज आपण बघूया पायथागोरसचा सिद्धांत. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला काटकोन त्रिकोण म्हणजे काय हे तर माहितीच आहे. हे जे तीन दिसत आहेत हे काटकोन त्रिकोणाचे तीन त्रिकोण आहेत. तर बघा, याच्यामध्ये एक कर्ण असतो. तर कर्ण म्हणजे काय? काटकोन त्रिकोणामधील जो कोण 90 अंशाचा कोण करतो. आता इथे कोणता कोण 90 अंशाचा आहे? तर कोण बी. तर याच्यासमोरील जी बाजू असते, आता ह्या कोण बीच्या समोरची बाजू कोणती आहे? तर ही AC ही जी बाजू आहे त्याला काय म्हणतात? या त्रिकोणाचा कर्ण. ठीक आहे. तर ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, जो त्रिकोण आपला LNM आहे त्याच्यामध्ये कर्ण कोणता येणार? तर कर्ण MN हा त्याचा कर्ण आहे. या तिसऱ्या त्रिकोणामध्ये काय असेल? तर हा बरोबर हा कोण जो Y आहे तो काटकोन करतो, म्हणून XZ काय असेल? त्याचा कर्ण. आता आपण काय बघूया? पायथागोरसचा सिद्धांत. तर बघा, पायथागोरसचा सिद्धांत आपल्याला काय सांगतो? तर काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच काय बघा, इथे जर तुम्ही आता ही आकृती घेतली, ही पहिली ABC त्रिकोण ABC, याच्यामध्ये ACचा वर्ग म्हणजे ACची जेवढी लांबी असेल त्याचा वर्ग हा कोणा इतका असेल? तर बाजू AB आणि बाजू BC यांच्या लांबीचा वर्ग यांची बेरीज असा तो कर्णाचा वर्ग असेल. पुढे मी तुम्हाला दाखवते, त्याच्यावरून तुम्हाला समजून जाईल. तर बघा, इथे त्यांनी आपल्याला इथे लक्षात घेऊन दिलं आहे. इथे हा त्रिकोण ABC आहे बरोबर. याच्यामध्ये कोण B जो आहे तो काय आहे? काटकोन त्रिकोण. याचा कर्ण काय असणार? तर बाजू AC हा त्याचा कर्ण असेल. तर बघा, पायथागोरसच्या सिद्धांताप्रमाणे काय होतं? तर लेंथ ऑफ AC म्हणजे ACची जी लांबी असणार आहे त्याचा जो वर्ग असणार आहे तो कोणा इतका असणार आहे? तर ABचा वर्ग. ठीक आहे. म्हणजे ह्या ABची जेवढी बाजू असेल त्याचा वर्ग अधिक BCचा वर्ग. ठीक आहे. म्हणजे BC म्हणजे ही साईड, याचा वर्ग. ठीक आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? तर कर्ण याचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंची वर्ग. आता इथे पाया आणि उंची असं का लिहिले बघा, कारण काटकोन त्रिकोणामध्ये बेसिकली एक जी बाजू असते तिला काय म्हणतात? तर पाया, आणि एका बाजूला काय म्हणतात? तर उंची. ठीक आहे. म्हणून आपल्याला इथे असं दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कळलं ना की कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. एवढं फक्त हे पायथागोरसचं सिद्धांताचं लक्षात ठेवा तुम्हाला, म्हणजे आपल्याला पुढील सराव संच सोडवायला सोपं जाईल. तर बघा, आता आपण डायरेक्ट एका उदाहरणाकडे जाऊया. तर उदाहरण बघा काय आहे. त्रिकोण ABC म्हणजे हा जो तुम्हाला दिसतोय त्यामध्ये कोण C जो आहे तो 90 अंशाचा आहे. हा जो कोण C आहे तो 90 अंशाचा आहे. लेंथ ऑफ AC म्हणजे ACची त्यांनी लांबी दिली आहे या किती? 5 सेंटीमीटर, आणि BC याची किती दिली आहे? 12 सेंटीमीटर. तर लेंथ ऑफ AB म्हणजे ABची लांबी काढायची आहे. तर आता इथे बघा, ही AB काय आहे? कर्ण आहे बरोबर. मग पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण काय लिहू शकतो? तर लेंथ ऑफ ABचा वर्ग बरोबर लेंथ ऑफ ACचा वर्ग अधिक लेंथ ऑफ BCचा वर्ग, म्हणजे दोन बाजूंच्या लांबींची बेरीज, त्यांचा वर्ग करायचा आहे आपल्याला. मग AC किती दिला आहे? तर 5, म्हणून इथे 5चा वर्ग अधिक BC 12 म्हणजे 12चा वर्ग. त्यांची बेरीज किती आली? तर 169. आता बघा, हे आपलं उत्तर नाही आहे. आपल्याला काय दिलं त्यांनी? लेंथ ऑफ ABचा वर्ग आहे बरोबर. हा इथे वर्ग आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? उजव्या साईडचं जे असेल ते वर्गमूळ काढावं लागेल 169चं. मग 169 कशाचा वर्ग आहे? तर 13चा बरोबर. मग आपण इथे एक स्टेप लिहून घेतली आहे की लेंथ ऑफ ABचा वर्ग बरोबर 13चा वर्ग, म्हणजेच काय असतं? 169. ठीक आहे. म्हणून दोन्ही साईडचे आपण वर्ग वर्ग काढले जे वरती लिहिले होते. लेंथ ऑफ AB किती आली? तर 13. आता इथे एकक किती दिले आपल्याला? सेंटीमीटर. म्हणून आपण पूर्ण वाक्यात उत्तर कसं लिहिणार? तर रेख ABची लांबी बरोबर 13 सेंटीमीटर. ठीक आहे. आता पुढे आपण काय करूया? आपला सराव संच 48 सोडवूया. तर बघा, 48मध्ये पहिला प्रश्न त्यांनी काय दिला आहे की खालील आकृत्या पहा व Xची किंमत काढा.
आता एक्स म्हणजे काय आहे तर कोणतीही एक बाजू आहे त्रिकोणाची, बरोबर. तुम्ही पहिली आकृती बघितली पहिल्या प्रश्नातली, तर त्रिकोण LMN दिला आहे आपल्याला आणि एक्स हा कुठे दिला आहे तर LNची लांबी दिली आहे. तर बघा LN काय आहे, याच्यामध्ये कर्ण आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला कर्णाची लांबी काढायची आहे. मग आपण इथे काय लिहू शकतो, आता मी इथे सोडवून घेते. तर बघा पहिला प्रश्न आपला त्यातला पहिलं, तर पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण काय लिहू शकतो तर लेंथ ऑफ LN याचा आपल्याला वर्ग लिहायचा आहे, बरोबर. काय असतं तर लेंथ ऑफ LM म्हणजे याचा वर्ग झाला अधिक लेंथ ऑफ MN म्हणजे दोन बाजूंचे लांबी जी असेल त्यांचा वर्ग घ्यायचा आहे, ठीक आहे. आता आपल्याला LN किती दिला आहे बघा तर x दिला आहे म्हणजे xचा वर्ग आला. LM किती दिला आहे 7 म्हणजे 7चा वर्ग आला. त्यानंतर MN किती दिला आहे तर 24 म्हणजे 24चा वर्ग आला. आता आपल्याला 7चा वर्ग तर माहिती आहे 49 आणि जर तुम्ही 24चा वर्ग काढला तर तो किती येतो 576, ठीक आहे. म्हणजे xचा वर्ग किती आलं बघा. ह्यांची जर तुम्ही बेरीज केली तर उत्तर किती येतं 576 अधिक 49 यांचं बेरीज येते 625. मग बघा आता हा x वर्ग आहे, बरोबर इथे. मग आपण काय करूया, इकडच्या साईडचं वर्गमूळ काढायचं 625चं, तर ते किती येणार 25, कारण 25चा वर्ग काय आहे 625. मग आपण दोन्ही साईडचे वर्ग काढून घेणार वर्गमूळ, आपल्याला उत्तर मिळेल x बरोबर 25. आता बघा इथे प्रश्नामध्ये आपल्याला एकक दिलेलं नाही आहे, म्हणून फक्त x बरोबर 25 हे आपलं फायनल उत्तर आहे, ठीक आहे. असंच आता आपण दुसरा प्रश्न सोडवूया. तर बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये कोणता त्रिकोण दिला आहे तर त्रिकोण PQR, बरोबर. तर बघा याच्यामध्ये QR हा काय आहे तर एक बाजू आहे त्रिकोणाची, बरोबर. इथे ह्याच्यामध्ये कर्ण कोणता आहे तर P आणि R, म्हणजे PR ही जी बाजू आहे तो काय आहे आपला कर्ण आहे, ठीक आहे. आणि ह्या ज्या राहिलेल्या दोन आहेत त्या बाजू आहेत. मग पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण काय लिहू शकतो तर आपला कर्ण कोणता आहे PR आहे, बरोबर. म्हणजेच लेंथ ऑफ PR याचा जो वर्ग असेल तो राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज असेल, लेंथ ऑफ QR, ठीक आहे. तर PRची लांबी दिली आपल्याला 41, म्हणजेच काय असेल 41चा वर्ग. PQची किती दिली आहे 9, 9चा वर्ग आणि QRची किती दिली आहे तर x म्हणजे xचा वर्ग, ठीक आहे. आता आपण x एका साईडला घेऊया, हे जर 9 इकडे गेले तर वजाबाकी होईल 9ची, म्हणजेच हा 9चा वर्ग. मग xचा वर्ग किती येईल बघा, 41चा वर्ग येतो 1681, 9चा वर्ग आहे 81, म्हणून xचा वर्ग किती आला तर 1600. यांची वजाबाकी जर आपण केली तर 1600 उत्तर येतं. आता बघा 1600 कशाचा वर्ग आहे तर 40चा, म्हणून आपण काय लिहिणार आहे xचा वर्ग बरोबर 40चा वर्ग. म्हणून आपली शेवटची स्टेप काय येईल बघा तर x बरोबर 40, ठीक आहे. हे आलं आपलं फायनल उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं. आता आपण हे दुसऱ्या प्रश्नाचं होतं. आता आपण आपला तिसरा प्रश्न बघूया. तर बघा तिसऱ्या प्रश्नात त्रिकोण कोणता आहे त्रिकोण EDF. याच्यामध्ये EF काय आहे आपला कर्ण आहे, बरोबर. आणि त्यांनी आपल्याला EFची लांबी दिलेली आहे, ती आपण आधी लिहून घेऊया. हा आपला कर्ण आहे 17. त्यानंतर दुसरी एक बाजू दिली आहे कोणती DF. DFची पण त्यांनी लांबी दिली आहे 8 आणि आपल्याला काढायची कशाची लांबी तर बाजू EDची लांबी काढायची आहे, ती त्यांनी x दिली आहे, म्हणजे आपल्याला xची किंमत काढायची आहे. तर बघा पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण काय लिहू शकतो, कर्ण कोणता आहे EF, म्हणून आपण काय लिहिणार तर लेंथ ऑफ EF चा वर्ग बरोबर लेंथ ऑफ DF चा वर्ग अधिक लेंथ ऑफ ED चा वर्ग, ठीक आहे. EF किती दिला आहे 17, 17चा वर्ग बरोबर DF किती आहे तर 8, 8चा वर्ग अधिक ED किती आहे xचा वर्ग. तर बघा आपण जर 17चा वर्ग केला तर तो येतो 289
8चा वर्ग तर माहितीच आहे 64. आणि पुढे एक्सचा वर्ग. एक्सचा वर्ग आपण एका साईडला घेऊया, म्हणजे काय येणार 289 वजा 64. तर बघा 289मधून जेव्हा आपण 64 वजा करू तेव्हा त्यांची वजाबाकी येते 225. आता बघा 225 कशाचा वर्ग आहे तर 15चा. ठीक आहे, मग आपण इथे काय लिहिणार एक्स वर्ग बरोबर 15चा वर्ग. ठीक आहे, म्हणून एक्स बरोबर किती येईल आपलं 15. ठीक आहे, हे झालं आपलं फायनल उत्तर. एक्स बरोबर किती आलं आहे आपलं 15. आता आपण आपला सराव संच 48मधला हा दुसरा प्रश्न सोडवायला घेऊ. तर बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलं आहे, त्रिकोण PQR, म्हणजे हा जो मी इथे काढून घेतला आहे तो आपला त्रिकोण आहे PQR. याच्यामध्ये कोण जो P आहे तो 90 अंशाचा आहे इथे. तर लेंथ ऑफ PQ दिली आहे, PQची लांबी 24, PRची लांबी 10. आपल्याला कशाची लांबी काढायची आहे, रेख QR. तर QR हा काय आहे, याचा कर्ण आहे बरोबर. म्हणून आपण पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय लिहून घेणार, लेंथ ऑफ QR याचा वर्ग बरोबर लेंथ ऑफ PR चा वर्ग अधिक लेंथ ऑफ PQ याचा वर्ग. तर बघा QR दिला आहे का आपल्याला, नाही दिला. मग PR दिला आहे का, दिला आहे. तर 10, 10चा वर्ग. PQ दिला आहे 24, 24चा वर्ग. बघा इथे काय येणार आता 10चा वर्ग 100 अधिक 24चा वर्ग किती आहे तर 576. जर तुम्ही यांची बेरीज केली तर किती येते ती 676. मग आता बघा 676 कशाचा वर्ग आहे तर 26चा. मग आपण इथे काय लिहून घेणार, पहिला ही झाली आपली लेंथ ऑफ QR वर्ग बरोबर 676. मग आपण इथे काय लिहून घेणार तर लेंथ ऑफ QR चा वर्ग बरोबर 26चा वर्ग. ठीक आहे, म्हणून लेंथ ऑफ QR बरोबर किती येणार तर 26. ठीक आहे, एकक कोणतं दिलं आहे प्रश्नामध्ये, सेंटीमीटर. म्हणून शेवटचं शब्दांमध्ये उत्तर काय येईल याचं तर रेख QR ची लांबी 26 सेंटीमीटर आहे. हा झाला आपला दुसरा प्रश्न. कळलं सगळ्यांना, QRची लांबी काढायची होती, तो आपला कर्ण होता. ठीक आहे, आता आपण आपला तिसरा प्रश्न बघूया. तर बघा तिसऱ्या प्रश्नामध्ये काटकोन त्रिकोण LMN दिला आहे. मी इथे काढून घेतला LMN. ज्यामध्ये M जो आहे तो काय आहे आपला काटकोन आहे. आणि आपल्याला LMची लांबी दिली आहे किती 12. त्यानंतर LNची दिली आहे 20 आणि MNची आपल्याला इथे ही काढायची आहे बरोबर. आता बघा याच्यामध्ये कर्ण कोणता आहे तर LN हा आपला काय आहे कर्ण आहे. मग पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण काय लिहू शकतो तर कर्ण आपला जो LN आहे त्याचा वर्ग बरोबर बाजू LMचा वर्ग त्यानंतर बाजू MNचा वर्ग. ठीक आहे, यांची बेरीज. तर बघा LN दिला आहे का आपल्याला तर दिला आहे 20चा वर्ग. LM दिला आहे का तर 12चा वर्ग. MN दिलेला नाही आहे. मग आपण काय करूया, सध्या इथे आहे असं लिहून घेऊ किंवा तुम्ही X जरी लिहिला तरीसुद्धा इथे चालू शकेल. तर बघा एका साईडला घेऊ आपण MNचा वर्ग बरोबर किती येणार 20चा वर्ग वजा 12चा वर्ग. कारण 12 जेव्हा ह्या साईडला जाईल तेव्हा वजाबाकी होते. मग 20चा वर्ग किती आहे तर 400 बरोबर. आणि 12चा वर्ग किती आहे तर 144. ठीक आहे, मग जेव्हा आपण यांची वजाबाकी करू तेव्हा आपल्याला वजाबाकी किती मिळते तर 256 ही आपल्याला वजाबाकी मिळते. आता बघा 256 हा कशाचा वर्ग आहे त्याच्या आधी आपण इथे लिहून घेऊया MN याचा हा वर्ग आहे. मग आपली खालची स्टेप काय येईल तर MN. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला ह्याचं वर्गमूळ काढायचं आहे कशाचं 256चं. ह्याचं वर्गमूळ येतं 16. 16चा वर्ग आहे 256. मग आपण इथे असं लिहू शकतो. मग आपली शेवटची स्टेप येईल लेंथ ऑफ
mn बरोबर 16. आता एकक काय आहे आपल्या प्रश्नामध्ये तर सेंटीमीटर, म्हणून mnची लांबी किती आहे 16 सेंटीमीटर. तुम्ही हे पूर्ण वाक्यात लिहा खाली की रेख mn ची लांबी 16 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. आता आपण आपला शेवटचा प्रश्न बघूया, चौथा प्रश्न. 15 मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून 9 मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोचते. तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर काढा. हे थोडं वेगळं उदाहरण दिलं आहे त्यांनी. तर तुम्हाला माहिती असेल शिडी कशी ठेवतात, तर थोडीशी तिरकी ठेवतात लावताना, जेव्हा आपल्याला वर चढायचं असेल तेव्हा. समजा ही आपली खालची जमीन आहे, इथे जमिनीपासून वरती ही आपली खिडकी असेल ह्या पॉईंटला. ठीक आहे. आता ती खिडकी किती मीटर वरती आहे तर 9 मीटर, आणि शिडीची लांबी किती आहे तर 15 मीटर. आपण समजा शिडी अशी ठेवली लावून, बरोबर. ही आपली भिंत झाली, हा जमिनीचा पाया झाला, आणि ही आपली शिडी आहे. ठीक आहे. हे शिडीचं काय असणार आहे, हे खालचं टोक असणार आहे. आपण काय करूया, या 3 टोकांना नाव देऊया, म्हणजे आपला एक त्रिकोण तयार होईल. तर बघा ABC. ठीक आहे. हा आपला त्रिकोण तयार झाला. आता इथे जो तयार होणार आहे तो काय होणार आहे, काटकोन असणार आहे. कारण का तर भिंत आणि खालची जमीन ह्याच्यामध्ये नेहमीच काय असतो, काटकोन असतो, बरोबर. आता त्यांनी काय दिले, शिडीची लांबी दिली आहे 15, म्हणजे हा काय आहे त्यांचा कर्ण आहे, बरोबर. AC हा कर्ण आहे, त्याची लांबी आहे 15 मीटर. आता आपल्याला अंतर कशातलं काढायचं आहे, तर भिंतीचा पाया म्हणजेच काय, हा पॉईंट जो B आहे तिथून ते शिडीचं हे खालचं टोक C, म्हणजे आपल्याला ह्या BCची लांबी काढायची आहे. मग बघा हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण काय लिहू शकतो बघा, तर कर्णाचं जी लांबी असेल त्याचा वर्ग, ACचा वर्ग बरोबर ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. ठीक आहे. तर बघा AC किती दिलं आहे आपल्याला 15, म्हणजेच 15चा वर्ग. AB किती आहे तर 9, म्हणजे 9चा वर्ग, आणि लेंथ ऑफ BC जे आपल्याला काढायचं आहे. मग 15चा वर्ग किती असतो 225, 9चा वर्ग 81, आणि हे आहे असंच राहील. तर आता आपण ते एका साईडला घेऊया. लेंथ ऑफ BCचा वर्ग बरोबर 225 वजा 81, म्हणजे यांची वजाबाकी किती येणार बघा, तर यांची वजाबाकी येते 144, म्हणजेच लेंथ ऑफ BCचा वर्ग किती येतो 144. मग 144 कशाचा वर्ग आहे तर 12चा, म्हणून आपण इथे काय लिहिणार 12चा वर्ग. म्हणून लेंथ ऑफ BC किती आलं आहे तर 12 मीटर. ठीक आहे. कारण आपल्याला उदाहरणामध्ये मीटर हे एकक दिलं आहे, म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर काय येईल बघा, तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यांमधील अंतर 12 मीटर आहे. असं तुम्हाला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. आता आपण बघूया पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे काय. तर बघा नैसर्गिक संख्या ज्या आहेत, अशा जर 3 संख्या आपण घेतल्या नैसर्गिक संख्येमधल्या, त्यातल्या जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला काय म्हणतात पायथागोरसचे त्रिकूट. म्हणजेच उदाहरणार्थ बघा, या 3 संख्या आहेत बरोबर, कोणत्या 7, 24 आणि 25. हा एक काय आहे 3 संख्यांचा समूह आहे. आता आपल्याला ते पायथागोरसचे त्रिकूट आहे का हे शोधून काढायचं आहे. तर आपण कसे काढणार, तर बघा ह्यातल्या प्रत्येक संख्येचा आपण काय करणार आहे इथे वर्ग करणार आहे.
7चा वर्ग 49, 24चा वर्ग 576, 25चा वर्ग 625. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, त्यातली जी मोठी संख्या आहे, आता ह्यातली मोठी संख्या कोणती आहे तर 25. मग 25चा वर्ग घ्यायचा, किती आहे 625. हा किती असायला पाहिजे, राहिलेल्या ज्या दोन संख्या आहेत 7 आणि 24 त्यांच्या वर्गांची बेरीज. मग 49 अधिक 576 बरोबर 625 आहे का, हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर हे आपल्याला इथे बरोबर मिळतं, म्हणजेच यांची जी बेरीज आहे ती बरोबर 625 येते. म्हणूनच काय तर 7, 24 आणि 25 हे काय आहेत, पायथागोरसचे त्रिकूट आहे. ठीक आहे. म्हणजेच फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवा, पायथागोरसच्या त्रिकूटामध्ये मोठ्या संख्येचा वर्ग काय असतो तर राहिलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज. आता आपण पुढे बघणार आहोत आपला सराव संच 49. तर त्याच्यामध्ये काय दिले बघा, पहिला प्रश्न, पुढे काही त्रिकुटे दिली आहेत, त्यातील पायथागोरसचे त्रिकूट ठरवा. म्हणजे ह्यातलं कोणते कोणते त्रिकूट आहेत ते आपल्याला शोधून काढायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक प्रश्नामधील एक मोठी संख्या घ्यायची, त्याचा वर्ग काढायचा आणि ती बाकीच्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज यायला पाहिजे. तर आता आपण तो बघूया. तर बघा, सराव संच 49 त्यातला पहिला प्रश्न, त्यातला पहिला किती आहे तर 3, 4 आणि 5. ठीक आहे. पहिला आपण इथे वर्ग काढून घेऊ. 3चा वर्ग किती असतो 9, 4चा वर्ग किती असतो 16 आणि 5चा वर्ग 25. ठीक आहे. तर आता ह्यातली मोठी संख्या कोणती आहे 5, बरोबर. 5चा वर्ग किती आहे 25. मग आपण ह्या दोघांची आधी बेरीज करू राहिलेल्या अंकांची. तर 9 अधिक 16 बरोबर 25 आहे का, तर आहे का बघा बरं, आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, हा 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5चा वर्ग, हे काय आहे आपलं त्रिकूट आहे. म्हणून 3, 4 आणि 5 हे पायथागोरस त्रिकूट आहे. पायथागोरस त्रिकूट आहे, हे तुम्हाला प्रत्येक वेळी लिहायचं आहे. आता आपण आपलं दुसरं उदाहरण बघू. दुसरं उदाहरण बघा काय आहे, तर 2, 4, 5 या आपल्या संख्या दिलेत. मग 2चा वर्ग किती 4, 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग किती असतो तर 25. ठीक आहे. मोठी संख्या कोणती आहे 25. मग आपल्याला ह्या दोघांचा वर्ग करून वर्गांची बेरीज करून बघावी लागेल. तर 4 अधिक 16 बरोबर किती असतं बघा, 16 आणि 4 तर 20 येतात. पण 5चा वर्ग किती आहे तर 25. म्हणजे हे जे समीकरण आहे ते बरोबर नाही आहे. म्हणून ह्या तीन संख्या काय असणार आहेत तर पायथागोरसचे त्रिकूट नसणार आहे. म्हणून आपण इथे काय लिहिणार तर 2, 4, 5 या किंवा हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. त्रिकूट नाही. पुढचं बघूया आता आपण तिसरं उदाहरण. 4, 5, 6. ठीक आहे. तर बघा 4चा वर्ग किती असतो 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36. मग आता आपल्याला काय करावं लागेल, मोठी संख्या कोणती आहे 6, त्याचा वर्ग किती आहे 36. मग राहिलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज करूया. तर 16 अधिक 25 किती येते ह्यांची बेरीज तर 36 येते का बघा, तर नाही येत. किती येते यांची बेरीज तर 41 येते. म्हणून आपण कसं लिहिणार आहे तर हे जे समीकरण आहे ते बरोबर नाही आहे. आपण ह्याच्यामध्ये एक स्टेप अजून एक ॲड करू शकतो. 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग हे बरोबर नाही आहे कशासोबत 6च्या वर्गासोबत. ठीक आहे.
म्हणून आपण काय लिहिणार, तर 4, 5, 6 हे पायथागोरसचे, तुम्ही पूर्ण वाक्यात लिहा, त्रिकूट नाही. ठीक आहे. आता आपण आपला चौथा प्रश्न बघू. तसंच करायचं आहे आपल्याला नेहमी. चौथ्यामध्ये कोणत्या संख्या आहेत, 2, 6, 7. बघा 2चा वर्ग 4, 6चा वर्ग 36 आणि 7चा वर्ग किती आहे, 49. ठीक आहे. मोठी संख्या कोणती आहे, 49. मग राहिलेल्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज करू. तर 6 अधिक 36, 4 अधिक 36 किती येतात, 40. आणि इकडे किती आहे, 49. म्हणजे हे समीकरण बरोबर नाही आहे. म्हणजेच काय, 2चा वर्ग अधिक 6चा वर्ग हे बरोबरीला नाही आहेत. कुणा एवढे, तर 7च्या वर्गा एवढे. म्हणून 2, 6, 7 हे मी शॉर्टकटमध्ये लिहिते, तुम्ही पूर्ण लिहा, पायथागोरसचे त्रिकूट नाही. चालेल. तर आपण आपला 5वा प्रश्न बघू. 9, 40, 41. आता याच्यामध्ये प्रत्येक संख्येचा वर्ग करावा लागेल. 9चा वर्ग 81, 40चा वर्ग 1600 आणि 41चा वर्ग 1681. तर बघा यातली मोठी संख्या कोणती आहे, 41. म्हणून आपण राहिलेल्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज करू. तर बघा ही जी बेरीज आहे ती बरोबर याच्या एवढीच येणार आहे. म्हणून हे काय आहे, समीकरण बरोबर आहे. म्हणून आपण इथे काय लिहू शकतो, तर 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग बरोबर 41चा वर्ग. म्हणून 9, 40 आणि 41 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. ठीक आहे. हे तुम्ही पूर्ण वाक्यात लिहा किंवा पूर्ण शब्दामध्ये लिहा, पायथागोरसचे त्रिकूट आहे. आता आपला शेवटचा प्रश्न, 6वा प्रश्न सोडवूया. तर बघा 6व्या प्रश्नात कोणत्या संख्या दिलेत आपल्याला, 4, 7 आणि 8. तर 4चा वर्ग किती आहे, 4चा वर्ग 16, 7चा वर्ग आहे 49 आणि 8चा वर्ग 64. मोठी संख्या आहे 8. मग 8च्या वर्गाची बाकीच्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज करावी लागेल. तर ही 64 एवढी आहे का बघा, तर नाही आहे. ह्यांची बेरीज काय येते, वेगळी येते. किती येईल, तर 49 अधिक जर 16 तुम्ही केलं तर ती बेरीज येते आपल्याकडे 65. म्हणून हे समीकरण काय आहे, बरोबर नाही आहे. म्हणून आपण पुढे एक लिहूया स्टेप, की 4चा वर्ग अधिक 7चा वर्ग हे बरोबर नाही आहे 8च्या वर्गासोबत. म्हणून 4, 7, 8 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण शोधून काढले की पायथागोरसची त्रिकूट कोणती कोणती आहेत. त्यानंतर आता आपला दुसरा प्रश्न बघूया. तर बघा दुसरा प्रश्न वाचून घेऊ. खाली काही त्रिकोणांच्या बाजू दिल्या आहेत, त्यावरून कोणते त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे ते ओळखा. आता काटकोन त्रिकोण आहे ते कशावरून ओळखायचं, तर प्रत्येक काटकोन त्रिकोणाला पायथागोरसचं प्रमेय लागू होतं. म्हणजेच काय, कर्ण बरोबर बाजू वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, किंवा पायथागोरसचे जे त्रिकूट आपण आत्ता पाहिलं ते सुद्धा त्याला लागू होऊ शकतं. म्हणजेच मोठ्या संख्येचा जो वर्ग असेल त्याच्या बरोबरीला काय असतं, तर राहिलेल्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज यायला पाहिजे. जसं की आपण आत्ता इथे उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे. तर त्यातलं पहिलं उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल. 8, 15, 17 ह्यातली मोठी संख्या कोणती आहे बघा, 17. तर पहिला आपण सगळ्यांचे वर्ग काढून घेऊ. 8चा वर्ग असतो 64, 15चा वर्ग आहे 225 आणि 17चा वर्ग असतो 289. तर बघा मोठी संख्या कोणती आहे,
17 आहे, बरोबर. म्हणजेच काय 289 एवढी बेरीज यायला पाहिजे. कुणाची? या राहिलेल्या दोघांची. मग आपण इथे काय लिहून घेणार? 64 अधिक 225 बरोबर 289 येतं का? बघा बरं, 225मध्ये आपण 64 मिळवले तर 289 येतात. म्हणजे ही बेरीज काय आहे? 289च आहे. म्हणून हे काय आहे? पायथागोरस त्रिकूट आहे, बरोबर. आपण इथे आता लिहून घेऊ 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग बरोबर 17चा वर्ग. म्हणून 8, 15, 17 हे पायथागोरस त्रिकूट आहे. म्हणून हा काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपलं पायथागोरस त्रिकूट सिद्ध झालं आहे. म्हणून ह्या ज्या दिलेल्या बाजू आहेत त्या काटकोन त्रिकोणाच्या आहेत. ठीक आहे. तर आपण आपलं दुसरं उदाहरण बघू. दुसरं बघा काय आहे तर 11, 12 आणि 15. पहिला 11चा वर्ग करू 121, 12चा वर्ग 144 आणि 15चा वर्ग 225. मोठी संख्या कोणती? 15. बाकीच्या दोन राहिलेल्या संख्यांच्या वर्गांची बेरीज करूया. म्हणजेच 121 अधिक 144 बरोबर 225 होतात का? होतात का बघूया इकडे बेरीज. तर नाही, ह्याची बेरीज येते 265. म्हणजे हे समीकरण काय आहे? बरोबरीला नाही आहे. म्हणून आपण काय लिहिणार? 11चा वर्ग अधिक 12चा वर्ग हे बरोबर नाही आहे 15च्या वर्गासोबत. म्हणूनच काय 11, 12, 15 हे पायथागोरस त्रिकूट नाही. म्हणून हा काटकोन त्रिकोण नाही. ठीक आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न बघू. तिसऱ्या प्रश्नात बघा काय दिलं त्यांनी. 11, 60 आणि 61. ठीक आहे. 11चा वर्ग येतो 121, 60चा वर्ग येईल 3600 आणि 61चा वर्ग येईल 3721. मोठी संख्या आहे 61. राहिलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज करून बघू तेवढीच येते का? येते का बघा बरं. तर 3600मध्ये जेव्हा आपण 121 मिळवू तेव्हा बेरीज येते 3721च. म्हणजे हे समीकरण काय आहे? बरोबर आहे. म्हणून आपण काय लिहिणार? 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग बरोबर 61चा वर्ग. म्हणून 11, 60, 61 हे काय आहे? पायथागोरस त्रिकूट आहे. म्हणून हा काटकोन त्रिकोण आहे. कळतंय ना सगळ्यांना? फक्त आपल्याला मोठ्या संख्येच्या वर्ग बरोबर बाकीच्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज येते का ते बघायचं आणि मग तो काय असतो? काटकोन त्रिकोण असतो. तर आपला चौथा बघू. तर चौथा प्रश्न बघा काय आहे. 1.5, 1.6 आणि 1.7. आता बघा इथे काय दिलेत आपल्याला? दशांश अपूर्णांकातल्या संख्या दिल्यात. त्यांचा आपल्याला काय करायचं आहे? वर्ग काढून घ्यायचा आहे. तर बघा जेव्हा तुम्ही 1.5चा वर्ग कराल तेव्हा आपल्याला उत्तर काय मिळतं? 15चा वर्ग असतो तोच लिहायचा. फक्त काय होणार? इथं एकदा एका संख्येच्या नंतर हे आहे दशांश चिन्ह आहे. मग वर्ग करताना तुम्हाला दोन संख्यांच्या आधी दशांश चिन्ह द्यायचं आहे. त्यानंतर 1.6चा वर्ग लिहिताना तुम्ही काय लिहिणार? तर 16चाच वर्ग लिहायचा 256. फक्त काय करायचं? दोन संख्यांच्या आधी दशांश चिन्ह द्यायचं.
17चा वर्ग पण काय येणार किंवा 1.7चा 289, दोन संख्यांच्या आधी दशांश चिन्ह. आता आपण काय करूया, मोठी संख्या 17 आहे, बाकी दोघांची बेरीज करून बघू. तर 2.25 अधिक 2.56 बरोबर 2.89 असं येतं का? नाही येत, कारण जर तुम्ही यांची बेरीज केली तर 4 पॉईंट काहीतरी उत्तर येईल, म्हणजे हे समीकरण बरोबर नाही आहे. म्हणून आपण इथे लिहू शकतो 1.5चा वर्ग अधिक 1.6चा वर्ग हे बरोबर नाही आहे. कशासोबत? 1.7 बरोबर. म्हणून 1.5, 1.6 आणि 1.7 हे काय आहे? पायथागोरसचं त्रिकूट नाही. म्हणून हा काटकोन त्रिकोण नाही. ठीक आहे. चला आता आपण पुढचं उदाहरण बघू. तर बघा 5वा प्रश्न बघूया आता, शेवटचा. 40, 20 आणि 30. ठीक आहे. प्रत्येकाचा आपल्याला वर्ग काढावा लागेल. 40चा वर्ग 1600, 20चा वर्ग किती? 400. त्यानंतर 30चा वर्ग किती? तर 900. मोठी संख्या कोणती आहे? 40. मग ह्या दोघांची आपल्याला काय करावी लागेल? बेरीज. ठीक आहे. मग बघा 400 अधिक 900 बरोबर 1600 असतं का? तर नाही. 400 अधिक 900 किती असतं? तर 1300 असतं. म्हणून हे बरोबर नाही आहे. म्हणून आपण काय लिहिणार इथे? तर 400 हा कशाचा वर्ग आहे? तर 20चा. म्हणून इथे लिहिणार आपण 20चा वर्ग अधिक 30चा वर्ग हे बरोबर नाही आहे 40च्या वर्गासोबत. म्हणून 40, 20, 30 हे पायथागोरस त्रिकूट नाही. म्हणून हा काटकोन त्रिकोण नाही. कळलं सगळ्यांना? अगदी सोपं आहे. फक्त आपल्याला याच्यामध्ये बेरीज करत जायचं आहे वर्गांची. ती जी मोठी बाजू दिली असेल त्याच्या वर्गा इतकी येते का बघायची. येत असेल तर तो काटकोन त्रिकोण, येत नसेल तर तो काटकोन त्रिकोण नाही. अशा रीतीने हा आपला धडा संपलेला आहे.